नमस्कार. सुगरण स्वाद घरचा या यूट्यूब चॅनलवर मी स्वप्ना तुमचं खूप खूप स्वागत करीत आहे. आज आपण बनवणार आहोत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या आवडीचा आमरस. आता उन्हाळा चालू आहे तर आमरस हा झालाच पाहिजे. अगदी घराघरात हा बनवला जातो. तर सगळ्यांच्या आवडीची रेसिपी आहे आणि अतिशय झटपट आणि साध्या पद्धतीने आपण आमरस बनवणार आहोत. तर इथं आंबे मी छान पिकलेले असे घेतलेले आहेत आणि ते अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आहेत. असं म्हणतात की पाण्यामध्ये भिजत घातल्यानंतर त्याची जी उष्णता असते ते कमी होते. म्हणून आता हे आंबे व्यवस्थित स्वच्छ धुवून पुसून घेऊया. आणि आता आपण या आंब्याला तुम्हाला दाखवते याचा गर कसा काढायचा ते. देठाचा जो भाग आहे तो असा कट करून घ्यायचा आणि आंबा हा व्यवस्थित आपण जसा खायला कापून घेतो तसाच कापायचा आहे. अगदी सोप्या पद्धतीने आणि पटापट हा गर निघला जातो. खूप जास्त हात नसेल भरवायचा तर ही पद्धत अतिशय सोपी आहे. आणि ही कोय जी आहे ती पाण्यात टाकायची आहे आपल्याला. हे बघा, चाकूच्या साहाय्याने असे छान कट लावायचे आणि चमच्याच्या साहाय्याने असा अलगद सर्व आंब्याचा जो गर आहे तो असा सहज निघला जातो. हे बघा, या पद्धतीने आता मी सर्व आंब्यांचा गर काढून घेणार आहे. आणि आंब्याची कोय जी आहे ती पाण्यात टाकायची आहे आणि ती पण धुवून घ्यायची आपल्याला. अतिशय झटपट आणि सोप्या पद्धतीने हा आमरस होतो. तुम्हाला आंबे जास्त पिळून जर करायचा असेल म्हणजे पारंपरिक पद्धतीने तर तुम्ही आंबा असा छान हाताने दाबून सैलसर करून नंतर त्याचा रस काढू शकता. त्या पद्धतीने केला तरी चालेल. हे बघा, इथे छान व्यवस्थित मी सर्व आंब्यांचा गर असा काढून घेतलेला आहे. आणि कोय बघा, मी सर्व आंब्यांच्या ज्या कोय निघाल्या आहेत त्या सर्व अशा पाण्यात टाकलेल्या आहेत. थंड पाणी आहे हे. आणि आता व्यवस्थित धुवून सर्व ह्या कोया अशा धुवून घ्यायच्या. आणि हेच पाणी आपण आमरस करताना आता वापरणार आहोत. या पाण्याऐवजी तुम्ही दूध घातलं तरी चालेल तुमच्या आवडीप्रमाणे, पण आम्ही असंच करतो त्यामुळे मी याच पद्धतीने दाखवत आहे तुम्हाला. हे बघा, आंब्याचा गर त्याच्या भांड्यामध्ये घ्यायचा मिक्सरच्या. आंबा जर जास्त गोड असेल तर साखर अगदी कमी लागते. त्याप्रमाणे तुम्ही साखर कमी जास्त घेऊ शकता. इथे मी 2 ते 3 चमचे साखर घातलेली आहे आणि वेलची पूड घातलेली आहे. चमचाभर साखर घालून वेलची मी अशी छान मिक्सरला फिरवली होती. आता हे जे पाणी आहे आपण कोय धुतलेलं ते ह्याच्यामध्ये घातलेलं आहे आणि आता व्यवस्थित मिक्सरला फिरवून घ्यायचं. पाहू शकताय मस्त आपला एकसारखा आमरस तयार झालेला आहे. तुम्हाला जर थोडा घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाणी घालून पुन्हा फिरवून घेतला तरी चालेल, म्हणजे थोडासा पातळ केला तरी चालेल. हे बघा, पाहू शकता याच पद्धतीने सर्व रस मी मिक्सरला फिरवून घेतलेला आहे. अगदी एकसारखा झालेला आहे. आता एका भांड्यात सर्व काढायचा आणि मस्त फ्रीजमध्ये थंड करण्यासाठी आपल्याला ठेवायचा आहे. हे बघा, आपण आता मस्त फ्रीजमध्ये ठेवूया आणि मस्त थंड झाल्यानंतर
त्याला सर्व करूया. तर पाहू शकता किती झटपट आणि अगदी कमीत कमी वेळेत आपण आमरस बनवलेला आहे. तर नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.